माझ्या लग्नानंतर मी गरोदर होते तेव्हा माझा नवरा रोजच त्याच्या 25 वर्षाच्या वेडसरबनीच्या रूममध्ये जाताना मला दिसू लागला आणि तो आत गेला की तिचे ओरडण्याचे आवाज यायचे. तो नेमका आज जाऊन असं काय करतो हे पाहण्यासाठी एके दिवशी मी त्या वेडसर नंदेच्या जागी जाऊन झोपले. त्या दिवशी माझा नवरा आणि सासऱ्याने मला वेडसरबाईन समजून दोघांनी एकत्रच. मी सुहाणी. नुकतेच मला 18 वर्ष पूर्ण झाले होते. आम्ही तसे गावाकडचे. माझे आई बाबा शेती करायचे. माझंही तसं 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं. त्यानंतर मी पुढे शिक्षण घेतलं नाही कारण माझ्या आईबाबांची तेवढी परिस्थिती नव्हती. आमच्या गावाकडे मुलगी वयात आली की तिच्या लग्नाचा विषय सुरू व्हायचा. आमच्या आईबाबांचं म्हणणं असायचं की मुलीचं लग्न झालं की आपल्या डोक्यावरचा भार उतरेल. माझ्या आईबाबांनीही माझ्यासाठी स्थळ बघायला सुरू केलं होतं. आईबाबा माझ्यासाठी गावाकडचं स्थळ बघत होते कारण शहरातल्या लोकांच्या मागण्या जास्त असतात आणि त्या माझ्या आईवडिलांकडून पूर्ण होणाऱ्या नव्हत्या. आणि असंही गावाकडच्या मुलीशी कोण कशाला लग्न करणार. पण एके दिवशी माझ्यासाठी शहरातून स्थळ आलं. तो मुलगा माझ्याहून 10 वर्षांनी मोठा होता. त्या लोकांची आमच्याकडून काहीही मागणी नव्हती. याउलट त्यांनी माझ्या आईबाबांना मदत म्हणून 2 लाख रुपयेही दिले होते. आईबाबांना तर ते स्थळ फार आवडलं होतं. त्यांनी मला न विचारताच माझं लग्नही जमवलं. 2 दिवसातच ते लोक मला लग्न करून शहरात त्यांच्या घरी येऊन गेले. माझ्या सासरचं घर बघून मी तर थक्कच झाले होते. ते घर म्हणजे जणू काही आमचं अर्धं गावच होतं असंच मला वाटत होतं. ते घर फार मोठं होतं. माझ्या सासरी माझे सासू सासरे, माझी एक नणंद, मी व माझा नवरा होतो. लग्न जमवायच्या वेळी माझ्या सासरच्यांनी त्यांच्या त्या वेडसर मुलीबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. मला ती एकच नणंद होती आणि तीही जरा वेडसर होती. ती तशी असल्यामुळे तिचं लग्न होत नव्हतं. मला तिच्याबद्दल माझ्या सासूबाईंनी सर्व काही सांगितलं होतं. माझ्या नवऱ्याचं नाव नितीन आहे. माझं जास्त वय नसल्यामुळे लग्नाच्या सुरुवातीला मला काही गोष्टी समजत नव्हत्या. काही दिवस तर मी माझ्या नवऱ्याला माझ्या जवळही येऊ दिलं नव्हतं. पण माझा नवरा कधीही माझ्यावर रागवला नव्हता. नाही करत शेवटी मी माझ्याहून मोठ्या वयाच्या माझ्या नवऱ्याचा स्वीकार केला. माझ्या नवऱ्याचा स्वभाव खूप छान होता. ते मला फार सांभाळून घेत होते. मला तर स्वयंपाकही फारसा जमायचा नाही. पण माझ्या सासूबाई त्याबद्दलही मला कधी काही बोलल्या नव्हत्या. एके दिवशी मी माझ्या त्या वेडसर नंदेला पाहिलं. ती दिसायला तर फार सुंदर होती. माझ्या सासरची मंडळी तिला तिच्या त्या रूममधून कधीच बाहेर येऊ द्यायची नाही. तिला सांभाळण्यासाठी त्यांनी एक नोकराणीही ठेवली होती. एके दिवशी माझी ती नणंद अचानक तिच्या रूम बाहेर आली. मला बघून ती एकदम माझ्या अंगावर धावतच आली. तेव्हा माझ्या नवऱ्याने पुढे येऊन माझी तिच्यापासून सुटका करून दिली. तिचा तो अवतार पाहून मी फार घाबरले होते. माझा नवरा तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेला. त्या दिवशी तर तिच्याबद्दल माझ्या मनात फार भीती निर्माण झाली होती. माझ्या नवऱ्याने व सासूबाईंनी मला समजावलं. सासूबाई मला म्हणाल्या, अगं सुनबाई, एवढी घाबरू नकोस. तिने तुला पहिल्यांदा बघितलं ना म्हणून ती तुझ्या अंगावर धावून आली. आता तू तिची वहिनी आहेस हे तिला सांगूनही समजणार नाही. म्हणून यापुढे तू तिच्यासमोर जाऊ नकोस. माझ्या सासूबाईंचं म्हणणं मी तेव्हा मान्य केलं होतं आणि मग मी माझ्या नवऱ्यासोबत आमच्या रूममध्ये निघून गेले. काही दिवसांनी मला माझा नवरा रात्रीच्या वेळी त्यांच्या त्या वेडसर बहिणीच्या रूममध्ये जाताना दिसू लागला. मी एकदा त्यांना विचारलं की तुमच्या बहिणीकडे लक्ष देण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी तुम्ही ती नोकराने ठेवली आहेत ना, मग रात्रीचे तुम्ही तिथे का जातात? तेव्हा माझा नवरा मला म्हणाला, अगं ती माझी पाठची बहीण आहे. मला तिची फार काळजी वाटते. म्हणून रोज रात्री मी तिला एकदा तरी ती ठीक आहे का म्हणून बघायला जात असतो. माझ्या नवऱ्याचं म्हणणं मला पटलं होतं. मग नंतर मी माझ्या नवऱ्याला त्याबद्दल काहीही विचारलं नाही. लग्न झाल्यापासून मी माझ्या माहेरी गेले नव्हते. म्हणून एकदा मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की मला माझ्या आईबाबांची फार आठवण येते. मला त्यांना भेटायचं आहे. माझ्या नवऱ्याने मला माझ्या आईबाबांना भेटायला जाण्यासाठी होकार दिला होता. पण त्या दिवशी अचानक मला गरगरायला लागलं आणि अचानकच मी बेशुद्ध झाले. आणि मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. मी उठले तेव्हा माझ्यासमोर माझ्या सासूबाई पेड्यांचा बॉक्स घेऊन उभ्या होत्या. मी उठताच त्यांनी मला पेढा भरवला आणि त्या मला म्हणाल्या की आपल्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे, तू आई होणार आहेस. ती गोड बातमी ऐकून मी फार आनंदी झाले होते. माझा नवराही फार खुश दिसत होता. डॉक्टरांनी तर मला फुल बेड रेस्ट सांगितला होता. ते म्हणाले होते की डिलिव्हरीच्या मानाने तुमचं वय फार कमी आहे, म्हणून आता तुम्ही तुमची फार काळजी घ्यायला हवी. मी गरोदर राहिल्यामुळे माझं माहेरी जाणंही रद्द झालं कारण मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला होता. घरात पूर्वीपेक्षाही जास्त माझं कौतुक सुरू झालं होतं. माझ्या सासूबाई मला एकाही कामाला हात लावू देत नव्हत्या. त्या घरी नसल्या की माझ्या नंदेच्या त्या मोलकरी सुशिलाला त्या माझी काळजी घ्यायला सांगायच्या. एरवी मी काही जरी करत असले
तरी माझ्या नंदेची ती मोलकरीण माझ्याकडे बघत असायची. मी तिच्याबद्दल माझ्या सासूबाईंनाही बोलले होते. माझ्या दर महिन्याच्या चेकअपसाठी माझ्यासोबत माझ्या सासूबाईच येत असायच्या. आता मला 3रा महिना सुरू झाला होता. 3ऱ्या महिन्याच्या चेकअपसाठी माझ्यासोबत माझ्या सासूबाई आल्या होत्या. चेकअप करून दुपारी मी आणि माझ्या सासूबाई घरी आलो. घरी आल्यावर जेवण करून मी झोपी गेले. आता रोज रात्री सासूबाई मला पायाला तेल लावून देऊ लागले आणि त्या रोज रात्री मला केसरचं दूधही आणून देऊ लागले. खरंच सासूबाई माझ्या आईप्रमाणे माझी काळजी घेत होत्या. एके दिवशी मध्यरात्री मला अचानक जाग आली. तेव्हा माझा नवरा माझ्या शेजारी नव्हता. वॉशरूममध्ये बघितलं तर तो तिथेही नव्हता. मी माझ्या रूम बाहेर आले आणि बघितलं तर सुशीला मला माझ्या नंदेच्या रूम बाहेर उभी दिसली. मला बघून ती तिथून वरच्या मजल्यावर निघून गेली. एवढ्या रात्री मी तिला जोरात हाक मारू शकत नव्हते, कारण माझ्या त्या हाकेने घरातली बाकी उठली असते. म्हणून मग मी तेव्हा माझ्या नंदेच्या रूम बाहेरूनच निघून आले. मला तिच्या रूममध्ये जाऊन तिला बघण्याची हिंमत झाली नाही, कारण ती जर माझ्या अंगावर आली असती तर माझं काय झालं असतं हे मलाही माहीत होतं. म्हणून मग तेव्हा मी माझ्या रूममध्ये निघून आले. बऱ्याच वेळ मी माझ्या नवऱ्याची वाट बघितली, पण खूप वेळ झाला ते काही आले नव्हते. त्यांची वाट बघतच शेवटी मला झोप आली आणि मग मला दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली. सकाळी माझा नवरा ऑफिसला जात होता तेव्हा मी त्यांना म्हणाले की काय हो, रात्री तुम्ही कुठे गेल्या होतात? अगं मी तर रूममध्येच होतो. कदाचित तुला भास झाला असेल, पण मला भास झाला नव्हता हे तर मला माहीत होतं. मग माझा नवरा माझ्याशी खोटं का बोलला होता? त्याच दिवशी दुपारी मी त्या सुशिलालाही विचारलं की काय गं, काल रात्री तू मला बघून अशी नजर चोरून का निघून गेलीस? तेव्हा तीही म्हणाली, नाही दीदी, मी तर तुम्हाला रात्री पाहिलं नाही, मी तर माझी झोपली होती. सुशिलाही माझ्याशी खोटं बोलत होती. मी रात्री झोपेत तर फिरत नव्हती ना, असंच मला वाटू लागलं होतं. मी माझ्या विचारातच माझ्या बेडरूममध्ये आले आणि थोड्या वेळातच माझं अगदी जोरात पोट दुखू लागलं. अचानक मला काय होत होतं हे काही मला कळत नव्हतं. वेदनेने तेव्हा आपोआपच माझ्या तोंडून मोठमोठ्याने आवाज निघू लागला. माझा आवाज ऐकून माझ्या सासूबाई माझ्या बेडरूममध्ये आल्या. मला असं कळवळताना पाहून त्याही घाबरल्या होत्या. माझे सासरे व सासूबाई मला दवाखान्यात घेऊन गेले. तिथे जाईपर्यंत मी तर बेशुद्ध झाले होते. हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 2 तासांनंतर मला शुद्ध आली. शुद्धीवर आल्यावर मला समजलं की मी माझं बाळ गमावलं आहे. माझा गर्भपात कसा काय झाला होता ते काही मला कळत नव्हतं. हे असं झाल्यामुळे घरात सर्व वातावरण खराब झालं होतं. सगळेजण नाराज दिसत होते. आता या गोष्टीला 1 आठवडा पूर्ण झाला होता. एके दिवशी मला दुपारच्या वेळी माझ्या नंदेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तिची आरडाओरड ऐकून मी माझ्या रूम बाहेर आले आणि तेव्हा मी तिच्या रूममध्ये जाणार तोच मागून माझ्या सासऱ्यांनी माझा हात पकडला. असा अचानक त्यांनी माझा हात पकडल्यामुळे मी फार घाबरले होते की ती तिच्या औषधी घेण्यासाठी नाटके करत आहे. त्यामुळे तुझी सासू आत तिला ते देण्यासाठी गेली आहे. तिला गोळ्या घ्यायच्या नाही म्हणून ती आरडाओरड करत आहे. तू आज जाऊ नकोस, नाहीतर तुला बघून ती तुझ्या अंगावर धावून येईल. सुनबाई, जा तू आराम कर. आणि असा आवाज तुला पुन्हा आला तर त्याकडे दुर्लक्ष कर. माझ्या सासऱ्यांचं बोलणं ऐकून मी माझ्या रूममध्ये निघून आले. बराच वेळ मला माझ्या नंदबाईचा तसा ओरडण्याचा आवाज येत होता, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत राहिले. पुन्हा काही दिवसांनी मला तसाच ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मला तर माझ्या सासऱ्यांनी सांगितलं होतं की तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं, पण माझ्याने राहवलं गेलं नाही. आणि तेव्हा बऱ्याच वेळानंतर मी माझ्या रूम बाहेर जाण्याचं ठरवलं. मी माझ्या रूमचा थोडा दरवाजा उघडून बाहेर बघितलं तर बाहेर माझे सासू सासरे आणि एक महिला डॉक्टर होती. ती महिला डॉक्टर त्याच प्रसूती हॉस्पिटलमधील होती जिथे मी माझी प्रेग्नेन्सी नोंद केली होती. माझ्या बिना लग्नाच्या नंदेला एक प्रसूती स्पेशालिस्ट का चेक करायला आली होती हे काही मला कळत नव्हतं. माझ्या सासूबाईंची तेव्हा अचानक माझ्या रूमवर नजर पडली आणि त्या माझ्या रूमच्या दिशेने येऊ लागल्या. तेव्हा मी पटकन जाऊन माझी बेडवर झोपून गेले. मला झोपलेलं पाहून त्या माझ्या रूमचा दरवाजा बंद करून निघून गेल्या. रात्री झोपण्यापूर्वी माझ्या सासूबाई माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आल्या होत्या. त्या मला म्हणाल्या की हे दूध पिल्याने तुझा अशक्तपणा कमी होईल आणि दुसऱ्या वेळी बाळ राहील तेव्हा तुला याने ताकदही राहील. ते दूध मी प्यावं म्हणून सासूबाई मला खूप लाडीगोडी लावत होत्या. मी त्यांना म्हणाले, दूध जरा गरम आहे, गार झालं की ते मी पिते. मी असं बोलूनही माझ्या सासूबाई जागच्या हालत नव्हत्या. पण तेवढ्यात माझ्या नंदेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. तिच्या आवाजाने माझ्या सासूबाई तिच्या रूममध्ये तिला पाहण्यासाठी गेल्या. त्या तिथे गेल्या तोवर मी त्या ग्लासातील दूध खिडकीतून बाहेर फेकलं. माझ्या सासूबाई रूममध्ये परत आल्या तेव्हा त्यांना तो दुधाचा ग्लास खाली दिसल्यामुळे त्या जास्त काही मला बोलल्या नाही. दुपारी त्या महिला डॉक्टरला बघितल्यापासून मला माझ्या नंदेची काळजी वाटू लागली होती. त्याच दिवशी मध्यरात्री मी माझ्या नवऱ्याच्या अंगावर हात टाकायला गेले तर माझा नवरा माझ्या शेजारी नव्हता. माझा नवरा अनेक वेळा रात्री रूममध्ये मला एकटीला सोडून कुठे जात असतो
हे तर आज मला बघायचं होतं. तेव्हा मी हळूच माझ्या रूम बाहेर आले. बाहेर येऊन मी जरा आजूबाजूला बघितलं. तेव्हा मला माझ्या नंदेच्या रूममधून आवाज येऊ लागला. मी हळूच जाऊन तिच्या रूमचा कानोसा घेतला. तर तिथून मला माझ्या सासूबाईंचा आवाज येऊ लागला. त्या म्हणत होत्या, नितीन, तुला हिच्याजवळ यायला नाही म्हणालो होतो ना आम्ही, तरी का तू या वेडीसोबत संबंध बनवलेस? तुला जराही धीर धरवत नाही का? पुढच्या 2 दिवसात हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि आता बास झालंय. या वेडीला घरात ठेवून काही उपयोग नाहीये. लवकरच हिचं काहीतरी करावं लागेल. आणि आता जर सुहाणी या घराला वारस देऊ शकत नसेल तर तिचा इथे राहून काही उपयोग नाहीये. तेव्हा नितीन सासूबाईंना म्हणाला की आई, सुहाणीला एक चान्स अजून द्यायला हवा. जर दुसऱ्या वेळी ही मुलगी असली तर यावेळीसारखी, तेव्हाही तू तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करू शकतेस. माझ्या सासूबाईंचं व नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखाली जमीनच सरकली होती. त्यावेळी मी पटकन माझ्या रूममध्ये आले व झोपण्याचं नाटक करू लागले. मला झोपलेलं पाहून नितीन माझ्या शेजारी येऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला आणि माझे सासू सासरेही बाहेर मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी घरात मी आणि ती सुशीला व माझी नणंद आम्ही तिघीच घरी होतो. सुशीला तर माझ्या नंदेपासून 1 मिनिटही इकडे तिकडे जायला तयार नव्हती. मग तेव्हा मी तिला म्हणाले, सुशीला, माझं डोकं फार दुखतंय, माझ्यासाठी जरा मेडिकलमधून गोळी घेऊन येतेस का? तर ती म्हणाली की मी बाहेर गेले तर यांच्याकडे लक्ष कोण देईल? मी तिला म्हणाले की मला बघितल्याबरोबर ती माझ्या अंगावर येते, त्यामुळे मी तर चुकूनही त्या वेडीच्या रूममध्ये जाणार नाही. म्हणून तूच तिच्या रूमला बाहेरून कडी लावून जा. आणि तुला जायचं नसेल तर तसंही सांग. मी नितीनला फोन करून सांगते, तो आणेल संध्याकाळी येताना माझ्यासाठी गोळी. नाही नाही दीदी, दादांना तुम्ही फोन करू नका, मी आणते लगेचच तुमच्यासाठी गोळी. असं बोलून सुशीला बाहेर मेडिकलमध्ये गेली. ती बाहेर जाताच मी मोठ्या हिमतीने माझ्या नंदेच्या रूममध्ये गेले. आज जाताच मी जे काही पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी ती नणंद गरोदर होती. तिचं पोट पुढे आलेलं मला दिसत होतं. तिच्या पोटात कोणाचं बाळ होतं हे काही मला समजत नव्हतं. मला बघूनही ती माझ्या अंगावर धावून आली नाही. ती अगदी निश्चित पडून होती. तिची अवस्था पाहून मला तिची फार दया येत होती. मी तिच्याजवळ जाणार तो सुशीलाची चाहूल मला लागली आणि मी माझ्या त्या नंदेच्या रूममधून बाहेर आले. सुशीलाने माझ्या हातात ती डोकेदुखीची गोळी दिली व ती माझ्या नंदेच्या रूममध्ये निघून गेली. थोड्याच वेळात माझे सासू सासरेही घरी आले. माझी वेडसर नणंद कशी काय गरोदर होती हे मला कळत नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांपासून तिला तिच्या रूम बाहेर का काढलं जात नव्हतं आणि मलाही तिथे का जाऊ दिलं जात नव्हतं याचं मला कारण कळालं होतं. आज ही रात्री सासूबाई माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आले. मी त्यांच्या नजरेआड ते खिडकीतून फेकून दिलं. मला झोपलेलं पाहून माझा नवरा रात्रीचा रूम बाहेर गेला. तो बाहेर जाताच थोड्या वेळाने मी उठले. मी बाहेर जाऊन पाहिलं तर माझा नवरा आणि सासू सासरे माझ्या नंदेला तिचं तोंड बंद करून कुठेतरी घेऊन जात होते. ते नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वाईट करणार होते याची चाहूल मला लागली होती. त्यामुळे मी त्या प्रसंगाचा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मी त्यांच्यासमोर गेले. मी त्यांना म्हणाले की तुम्ही एवढ्या रात्री तुमच्या मुलीला कुठे घेऊन जात आहात? मला बघून ते तिघेही घाबरले होते. तेवढ्यात माझे सासरे माझ्या सासूबाईंना म्हणाले की काय ग, आज तू हिला दूध प्यायला दिलं नाहीस का? ही कसं काय इथे आली? त्यांच्या बोलण्यावरून मला कळालं होतं की सासूबाई मला दुधात काहीतरी मिसळून पाजत होत्या. मी त्यांना म्हणाले, तुमचं काय चाललंय ते मला सर्व काही खरं सांगा. मी असं बोलताच माझा नवरा माझ्या अंगावर धावून आला. मी त्याला माझ्यापासून लांब करणार तोच मागून पोलिसही आले. मी पोलिसांना अगोदरच फोन केला होता, त्यामुळे ते वेळेत हजर झाले. त्या तिघांनीही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये कबुली दिली तेव्हा मला समजलं की त्यांनी जी माझी नणंद आहे असं मला सांगितलं होतं ती तर नितीनची पहिली बायको होती. तिला मुलगा होत नसल्यामुळे त्या लोकांनी तिचा फार छळ केला होता आणि त्यांनी खूप वेळा तिचा गर्भपातही केला होता आणि त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि आताही तिच्या पोटात नितीनचं बाळ होतं. मुलगा व्हावा म्हणून त्या लोकांनी माझ्यासारख्या गरीब मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न लावलं होतं. माझ्या सासूबाईंनी माझ्या नकळत माझ्या पहिल्या प्रेग्नेन्सीच्या वेळी माझ्या पोटातला गर्भ मुलीचा आहे की मुलाचा तेही चेक केलं होतं. माझ्या पोटात मुलगी असल्यामुळे सासूबाईंनी मला दुधात गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या आणि त्यांनी माझा गर्भपात केला होता. ती मोलकरी सुशीलाही या सगळ्यात सहभागी होती, म्हणून तिलाही पोलिसात जमा केलं गेलं. पुढे नितीनच्या त्या पहिल्या बायकोला एका चांगल्या दवाखान्यात भरती केलं. मीही माझ्या आईवडिलांकडे गावी आले. इथून पुढे मी लग्न करण्याचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला आणि मी शिक्षण करण्याचं ठरवलं. पण पुढे काही वर्षांनी एक मुलगा माझ्या आयुष्यात आला. माझ्यासोबत पूर्वी काय झालं ते माहीत असूनही तो मुलगा माझ्याशी लग्न करायला तयार होता. काही वर्ष त्याला नीट जाणून घेतल्यावरच मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले आणि आताचा माझा हा निर्णय अगदी योग्य होता. आता माझा संसार फार सुखात सुरू आहे.